नमस्कार, मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबईतील विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची थेट लढत होते आहे। दोन्ही गटांची प्रतिष्ठा मुंबईमध्ये पणाला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत मुंबईतील काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाला अर्थात शिंदेंच्या नेतृत्वाला काही प्रमाणात वर्चस्व मिळण्याची शक्यता आहे। या 5 महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये शिंदेंचे शिलेदार ठाकरेंच्या उमेदवारांवर मात करताना दिसतात। मुंबईतील मतदारसंघामध्ये धनुष्यबाण चिन्हाची विशेष लोकप्रियता आहे आणि लाडकी बहीण योजनेचा मुंबईमध्ये खूप प्रभाव सर्वेमधून दिसून आलाय। चला तर बघूयात कोणते आहेत ते 5 विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिलेदाराचा विजय पक्का मानला जातोय। मागठाणे विधानसभा मतदारसंघ। मागठाणे येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे आणि ठाकरे गटाचे उमेदवार उदेश पाटेकर यांच्यात थेट मुकाबला होणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सुर्वे यांनी याच मतदारसंघातून जवळपास 45,500 मतं घेऊन विजय मिळवला होता। सुर्वेंची स्थानिक पकड मजबूत आहे आणि आता त्यांना भाजपचेही पाठबळ आहे। त्यामुळे मागठाणे मतदारसंघात शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विजयाची शक्यता अधिक दिसून येते। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मुरीज पटेल आणि ठाकरे गटाच्या विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांच्यात थेट सामना होतोय। ऋतुजा लटके यांनी 2022 मध्ये पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला या मतदारसंघात कमी मतांची आघाडी मिळाली होती। मुरीज पटेल यांच्या हाती एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण चिन्ह दिलाय, ज्यामुळे त्यांचा प्रभाव आणि मतदारसंघावरील पकड पाहता धनुष्यबाण शिवसेना अर्थात शिंदेंचा शिलेदार विजय होईल अशी शक्यता अधिक आहे। चेंबूर विधानसभा मतदारसंघ। चेंबूरमध्ये शिंदेंचे शिलेदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश फातपेकर यांच्यात थेट मुकाबला आहे। तुकाराम काते हे माजी आमदार असून त्यांनी यापूर्वीही चेंबूरमध्ये काम केलेलं आहे। अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत येथे ठाकरे गटाला कमी मतांची आघाडी मिळाली होती, त्यामुळं इथे ठाकरे गटासमोर आव्हान उभं टाकलेलं आहे शिंदेंच्या शिलेदाराचं। शिंदेंची ताकद, सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून केलेली विकास कामं आणि भाजपच्या पाठिंब्यामुळे या मतदारसंघात देखील शिंदेंच्या शिलेदाराच्या विजयाची शक्यता अधिक वर्तवली जाते आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भाडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघ। भाडूप पश्चिम येथे शिंदेंचे शिलेदार अशोक पाटील आणि ठाकरे गटाचे विद्यमान आमदार रमेश कोरगावकर यांच्यात थेट सामना होतोय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत रमेश कोरगावकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता, पण मतदारसंघात त्यांच्याबद्दल आता नाराजी आहे। अनेक मूलभूत समस्या मतदारसंघात तशाच आहेत आणि विकासाभिमुख राजकारण न करता भावनिक लाट निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना मतदार बळी पडणार नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंचा शिलेदार शिवसेनेचा शिलेदार बाजी मारेल असं चित्र भाडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे दिंडोशी विधानसभा मतदारसंघ। दिंडोशी येथे शिंदेंचे संजय निरुपम आणि ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांच्यात जोरदार लढत होणार आहे। सुनील प्रभू यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, परंतु अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कमी मतांची आघाडी या विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती। स्थानिकांमध्ये संजय निरुपम यांचा प्रभाव असून त्यांना भाजपचा आधार आहे आणि त्यामुळे धनुष्यबाण या ठिकाणी वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील या 5 महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये शिंदेंचा, त्यांच्या शिलेदारांचा प्रभाव, भाजपचा पाठिंबा आणि धनुष्यबाण चिन्हाची लोकप्रियता यामुळे या 5ही जागांवर शिंदेंचे शिलेदार विजयी होतील अशी शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्रात कोण बाजी मारेल, महायुती की महाविकास आघाडी, ते हे नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।